हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आपण पाहतोय. आपण पाहतोय या ठिकाणी मंगल्याचं प्रतीक श्रीफळ वाढवून या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. अगदी दिलीप धोत्रे बापू मनसे नेते अध्यक्ष सहकार सेना अगदी पंढरपूरहून या ठिकाणी एवढा मोठा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमे आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय अमर भोसले उपशहर अध्यक्ष पनवेल महानगर एक डॅशिंग नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. गोरक्षनाथची गायकवाड हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर राहुल शिरे चव्हाण त्यानंतर दीपक शेठ चव्हाण हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज आहे दिनविशेष आगळा भरला मान्यवरांचा मेळा आतुर सर्वजण आपल्या आपल्या आगमनाने रंगला हा स्वागताचा सोहळा. आपल्या आगमनाने रंगला हा स्वागताचा सोहळा. आज आपण पाहतो हा स्वागताचा सोहळा मान्यवरांची अतिथीगण आपण पाहतोय. योग्य जिले यांच्या मार्गदर्शनाखाली मंच चषक 2024 आपण पाहतोय. एक दमदार शानदार आयोजन आणि आयोजनामध्ये आपण पाहतोय प्रमुख अतिथींची या ठिकाणी वर्णी आपल्याला पाहायला मिळते. खूप जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एवढं सुरेख आयोजन सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आपण पाहतोय. अगदी पाहतोय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. मान्यवरांना विनंती आपण विकेटवरती जायचं. ज्या विकेटचं पूजन करायचंय ज्या विकेटनं आपल्याला खेळाडू घडवले ज्या विकेटनं खेळाडू घडवले त्या विकेटचं पूजन मात्र या खेळपट्टीवरती केलं जाईल. आपण पाहू शकाल रामदास शेवाळे बापू रायगड जिल्हा प्रमुख शेवाळे बापू हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. दीपक शेठ चव्हाण हे देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आता मात्र मान्यवर विकेटकडे आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील मान्यवर आपण पाहतोय. 4 वेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती असणारा गणराया या गणरायाला गणपती बाप्पाला अभिवादन केलं. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केलं. आता मात्र विकेटकडे सगळी मान्यवर मंडळी आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील हे दृश्य टिपलं गेलं जात आहे. अतिशय सुरेख अप्रतिम सोहळा आपण अनुभवतोय. चला आदित्य प्रिया आणि परेश 11 आदित्य प्रिया आणि परेश 11 दोन्ही संघांना विकेटवरती जायचंय. लाईनअप करायचंय आपण. जिथे मान्यवर येथील ओळख परेड होईल त्यानंतरच तिथेच नाणेफेकी केली जाईल. विकेट पूजन खेळपट्टीचं पूजन देखील आपण पाहत तिथेच होणार आहे. तिथेच दोन संघादरम्यान नाणेफेकी देखील केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघनायकांना विनंती आपण आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा. एका लाईनअपमध्ये लाईन करायचंय. जिथे ओळख परेड होईल विकेटचं पूजन होईल त्यानंतर तिथेच नाणेफेकी केली जाईल. काय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. राहुल शिरी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. इतकं भव्य दिव्य असं आयोजन. या स्पर्धेचे संयोजक आपण पाहतोय गोरक्षनाथची गायकवाड उद्योजक. आज आपण पाहतोय उद्योजक क्षेत्रामध्ये एक वेगळी उंच भरारी घेतली आहे. अगदी केमिकल क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. कारण खूप मान्यवर यस दिलीपजी धोत्रे साहेब यस यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल. विकेटचं पूजन रामदासजी शेवाळे बापू हे देखील विकेटवरती आहेत. अनेक मान्यवर मंडळी आपल्याला या विकेटवरती पाहायला मिळते. अतुलजी चव्हाण असतील त्यानंतर अनेक मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघनायकांना विनंती आपण लाईनअप करायचंय. एका रांगेमध्ये उभे राहायचंय जिथे ओळख परेड होईल आणि त्यानंतरच या ठिकाणी या सामन्यांची पूजन त्यानंतर आपण पाहतो याच विकेटवरती नाणेफेकी देखील केली जाईल. अतिशय देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
आज आपण कलाकार देखील पाहतो, बँजो पथक हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या कलाकारांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. कारण या कलाकार रसिकांच्या टाळ हीच ते मैफिलीची जान आहे. सर्वांच्या रसिकांच्या टाळ्याची तहान आहे. कलाकार महान असतील किंवा नसतील, पण मनापासून दाद देता रसिक खरं हा महान आहे. आणि या कलाकारांना खरं मी म्हणेल दाद द्यावी लागेल. काय जबरदस्त या ठिकाणी बँजो पथकाचं काम. कारण आपण पाहू शकाल एक करारी राज साहेब आपले पाठीशी बॉल द्यायचा आहे. मैदानावरती देखील फटकेबाजी करण्यासाठी उतरले हे राजकीय मंडळ आपण पाहू शकाल. बापू दिलीप धोत्रे बापू आपण पाहू शकाल. मनसे नेते आहेत, अध्यक्ष सहकार सेना. अगदी पंढरपुरांवरचा प्रवास त्या ठिकाणी पूर्ण इथपर्यंत पोहोचलेत. क्रिकेट विषयी असलेले प्रेम राहुल शिरीष चव्हाण साहेबांवरती असलेले. आणि पहा या ठिकाणी धोत्रे बापूंनी काय फटका लगावला आहे. एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन दे. राजकारणामध्ये या ठिकाणी शाब्दिक फटकेबाजी करणारे आज मात्र क्रिकेटमध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळतील. आपण पाहू शकाल दिलीप धोत्रे बापू मनसे नेते अध्यक्ष. त्यानंतर आपण पाहतो श्री योगेश चिले हे गोलंदाजी करतात. मग हात मोकळे करतात. कारण हात मोकळे करायला ह्यांना सांगायची गरज नाही आहे. कारण मनसे स्टाईलनं मी म्हणेल यांनी खूप हात मोकळे केलेत. कारण जिथे जिथे अन्याय होतो ना तिथे ते अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा मनसे हा पक्ष आपण पाहतो. मनसे हे प्रश्न कोणता असो उत्तर फक्त मनसे. आणि हे मनसेचे पदाधिकारी आज आपल्याला पाहायला मिळतात. शेवाळे बापूंचा फटका पहा. शेवाळे बापूंचं देखील सांगायचं गेलं तर एक फाईट वातावरण टाईट करून सोडलंय बापूंनी. राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतोय समाज उपयोगी कामं देखील वारंवार बापूंच्या माध्यमातून साकारली गेली जातात. कला व क्रीडा असेल तर सांस्कृतिक असेल त्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये बापूंनी सोहमोलाचं योगदान या ठिकाणी घेतलंय. अगदी कोरोनाच्या काळामध्ये देखील भीषण काळामध्ये आपण पाहिलं अगदी रामदास शेवाळे प्रतिष्ठानला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कोविड युद्ध हे प्रशस्त पत्र दिलं होतं. एवढं मोठं समाज उपयोगी कामं या ठिकाणी रामदास शेवाळे बापूंच्या माध्यमातून अनेक वेळा साकारले गेले जातात. ज्या खेळाडूंना खेळण्याची आवड आहे त्या खेळाडूंसाठी स्वतःच्या पैशातून किट्स घेऊन दिलेत. अगदी शिक्षण घेत असताना देखील एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या पालकाला तर शिक्षण घेण्याची पात्रता नसेल तर तिथे देखील बापूंनी अगदी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. अशा खूप साऱ्या घटना आहेत की शेवाळे बापूंनी समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हा दृष्टिकोन ठेवून खूप समाज उपयोगी कामं केलीत. अशा खूप गोष्टी आहेत. अगदी टुर्नामेंट कोणाची असो कारण राजकीय क्षेत्र बाजूला सोडून बापूंनी तिथे मात्र मैत्रीपूर्वक या ठिकाणी खूप सहमोलाचं योगदान दिले. आम्ही या मैदानावरती राष्ट्रवादी चषक देखील पाहिलं, मंच चषक पाहिलं, नमो चषक पाहिलं, अनेक स्पर्धा पाहिल्या.
पण त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये बापूंचं योगदान हे सहमोलाचं असतं. अगदी इथेच नाही तर खेडेपाड्यात देखील तुम्ही जावा, तिथे देखील बापूंचं योगदान हे 100% राहिलं आहे. त्यानंतर आपण पाहतो डायरेक्ट भागवत ग्रुपचे डायरेक्टर प्रवीण कुमार बॅटिंग करतात आणि काय बॅटिंग करतात, फटका फसला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये देखील टोलेबाजी करत असतात, फटके कधी कधी फसतात. तशा पद्धतीने फटकेबाजी करत असताना आपण पाहतो योगेश चिले बॅटिंग करतात. योगेश चिले आपण पाहू शकाल यांच्याच मार्गदर्शकाने मंच चषक 2024 आपण पाहतोय. कुटुंब गर्दी या मैदानाचं खासियत आहे, कारण जसं जसं आपण योगेश पुढे जातो ना तसे कुटुंब गर्दी नेहमी मैदानावरती पाहायला मिळते आहे. चांगला फटका आहे, जिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं आहे. काय या ठिकाणी चांगली या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मनमुराद आनंद लुटतात. अगदी आपण पाहतो श्री संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, महात्मा फुलेंच्या संघर्षानं आणि डॉक्टर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं पावड झालेल्या या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती क्रिकेटचा थरार आणि या थरारामध्ये पाहू शकाल हा दैदीप्यमान सोहळा आपल्या अनुभवास मिळतोय. सर्व पदाधिकारी, मनसे कार्यकर्ते, नेते मंडळी आज मात्र एकाच वेळी एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरंच कौतुक करावं लागेल सर्वांचं. बोलीने चाली ते निकोप शुद्ध, ज्ञानाने तेज कधी न क्रुद्ध, मनाने निर्मळ प्रेमळ स्नेही, कर्तृत्व अपाट उदात देही ही पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. रणरागिणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचं ही खासियत राहिली आहे. नेते देखील आपण पाहतो महिलांना देखील प्राधान्य दिलं गेलं जात आहे. जिथे आपल्याला ह्या रणरागिणी काय फटका देखील सजवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो आज भारतीय संघ देखील एक उंच भरारी घेतोय. अगदी आपण आपण पाहू शकाल सौभाग्यवती बागल मॅडम आहेत. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते आहे. पाहुण्यांचे आगमन हर्ष झाला मन मंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात. हे विद्या मंदिर आहे आणि या विद्या मंदिरात सर्वजण सामावून गेलेत. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत, मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत हा क्रिकेट खेळ वारंवार खेळला गेला जातो. चला या ठिकाणी धन्यवाद सर्व मान्यवरांचं. मी राहुलजी चव्हाण व सर्व मान्यवरांना विनंती आहे की नाणेफेकचा कौल घ्यावा लवकरात लवकर, कारण आपल्याकडं वेळ आता 11:15 वाजलेले आहेत. सामने कमी षटकाचे होऊ नये याची सुद्धा आपण दखल घ्यावी ही विनंती करतो. पंढरपूरहून आलेले आमचे बापू दिलीपजी धोत्रे बापू, मनसे नेते, अध्यक्ष सहकार सेना, तसे दुसरे बापू कळंबोली शहराचे नावाजलेले राजकीय आणि सामाजिक दृष्टीने सदृढ असणारे शेवाळे साहेब, तसेच योगेशजी चिले. पनवेल महानगरपालिकेचं एक नेतृत्व, ज्याने विरोधक कसा असावा राजकारणामध्ये याची भूमिका लास्ट 2 ते 3 वर्षामध्ये बजावली आहे. आणि ऑफकोर्स त्याला म्हणावं लागेल की प्रश्न कोणताही असो आणि उत्तर फक्त मनसे, असंख्य कार्य जे पेंडिंग होतं लास्ट 3-4 वर्षामध्ये ते मार्गी लावण्याचं काम हे योगेशजी चिले यांनी केलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 8 महिन्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांचे पाऊल पनवेलमध्ये 2 वेळा उतरले. त्याचं कारणच असं होतं की योगेश चिले यांनी केलेले धडाडीची कामं असतील. मुंबई गोवा हायवे ॲक्च्युली 17 वर्षाचा काळ गेला. 17 वर्षामध्ये म्हणजे राजसाहेब ठाकरे सांगतात की 14 वर्षाचा वनवास भोगून राम श्रीलंकेतून अयोध्यामध्ये आला होता, पण 17 वर्ष लागली आम्हाला मुंबई गोवा व्हायला. असंख्य बळी गेले, 2500च्या वरती बळे हे तर डॉक्युमेंटेड होते. याच्यापेक्षा किती जास्त बळी गेले, पण त्याला फक्त वाचा फोडली असेल ते मनसे ह्या पक्षाने. कारण विकला न गेलेला पक्ष आहे म्हणून सत्तेत का होईना यायला उशीर लागतोय, आणि जे विकले गेले ते लवकर सत्तेत आले. याचाच फरक आहे की आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तशीच कामं करू जशी साहेबांना अपेक्षित असेल. आणि मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माझा कसा घडवायचा हे आमच्या तरुणांकडून शिकावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राहुलजी चव्हाण व कळंबोली शहर आयोजित मनसे चषक 2024 आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. आपण वेळ काढून
या कार्यक्रमाची शोभा तर वाढवली आहेत आणि ग्राउंडवर चांगली प्रॅक्टिस झाली आहे. मला वाटतं की पुढच्या वर्षी आपण आपला संघ का उतरवला गेला नाही पाहिजे. आणि ओपनिंग बॅट्समन असतील धोत्रेजी बापू आणि शेवाळे साहेब पण आमच्याबरोबर युतीमध्ये येण्यात काय हरकत नाही, कारण नॉन स्ट्राईकला ते उठू शकतात, नाही तर स्ट्राईक तुम्ही घेतलीत तरी आम्हाला ते मान्य आहे. तसेच वन डाऊनला आम्ही योगेश चिले यांचं नाव ठरवलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी त्यांच्याबरोबर नाईट क्रिकेट खेळलेलो आहे. जसे शब्दांचे बोल जसे खडे करतात तसेच चेंडूवरती पण त्याचा तितकाच लक्ष असतो आणि होल्ड आहे. आणि चेंडू कोणत्या दिशेने मारायचा आहे, हवेची गती काय आहे, हवा कुठच्या दिशेला जात असते, हा चेंडू म्हणजे तुमचा विरोधक असतो आणि त्या विरोधकाला कसं गोचित पकडून कोणत्या दिशेला आटपाट करायचं असतं याचं उत्कृष्ट नेतृत्व, संयम आणि प्रवक्ते आमचे लाडके योगेशजी चिले यांना धन्यवाद देतो. तसेच महिला आघाडीचे स्नेहलजी ताई जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना, तसेच सौ सोनल कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगरपालिकेचे उपाध्यक्ष, हॅलो चेक.